नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती। पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲलेम्बिक या कंपनीच्या पावडर खुराक याबाबत माहिती घेणार आहोत। या पावडरचा वापर आपण कुठे करायचा, या पावडरचा डोस आपण किती द्यायचा व या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, आपण लवकरच आपल्या परिसरामधील जे सर्व आदर्श पशुपालक आहेत व दुग्ध व्यावसायिक आहेत त्यांच्या गोठ्यावरती व्हिजिटही सुरू करणार आहोत। यामुळे आपल्या पशुपालकांना आपला व्यवसाय कसा पुढे घेऊन जायचा याची एक खूप चांगली आयडिया येऊन जाईल व आपला दुग्ध व्यवसाय यशस्वी होण्यासाठी यामुळे फायदा होईल। पशुपालक मित्रांनो, पावडर खुराकमध्ये बायपास फॅट दिलेले आहे, त्यासोबतच प्रोटीन दिलेले आहे, मल्टीव्हिटॅमिन्सही दिलेले आहे, यामध्ये मॅक्रो आणि मायक्रो मिनरल्सही दिलेले आहेत, सोबतच यामध्ये सिलेक्टिव्ह प्रोबायोटिक्सही दिलेले आहेत आणि इसेन्शियल न्यूट्रिएंट सुद्धा दिलेले आहेत। पशुपालक मित्रांनो, पावडर खुराकमध्ये जे बायपास फॅट आणि प्रोटीन दिलेले आहे ते आपले पशु व्यायल्यानंतर आपण पशूंचे जे दूध काढतो त्यामध्ये आपल्या पशूंना खूप सारी जी एनर्जीची वाढलेली गरज असते ती भरून काढण्यासाठी व एनर्जीच्या कमतरतेमुळे होणारे जे आजार आहेत त्यांच्यापासून वाचवण्यासाठी बायपास फॅट आणि प्रोटीन्स आपल्या पशूंमध्ये खूप चांगले फायदे देतात। बायपास फॅट या नावाप्रमाणेच ही आपल्या पशूंना रुमेनला बायपास करून ते लहान आतड्यांमध्ये शोषले जाते व आपल्या पशूंची जी एनर्जीची गरज आहे ती यामुळे भागवली जाते। तसेच बायपास फॅट आणि प्रोटीनमुळे आपल्या पशूंना त्यांचे दूध वाढण्यासाठी खूप चांगला फायदा होतो, सोबतच दुधाची फॅट वाढवण्यासाठीही याचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळतो। तसेच आपल्या पशूंमध्ये त्यांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठीही यामुळे खूप चांगली मदत होते व सोबतच आपल्या पशूंना भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा देण्यासाठीही यामुळे आपल्या पशूंना फायदा होतो। त्यामुळे आपले पशु निरोगी राहण्यास व तंदुरुस्त राहण्यासही खूप चांगले फायदे होतात। तसेच पावडर खुराकमध्ये मल्टीव्हिटॅमिन्सही दिलेले आहेत। याचा फायदा आपल्या पशूंना त्यांची जैविक क्रिया सुधारण्यासाठी व पशूंच्या शारीरिक विकासासाठी जे महत्त्वाचे कार्य असतात त्यामध्ये होतो। तसेच पशूंना येणारी जी कमजोरी आहे ती टाळण्यासाठी याचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो। त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये मल्टीव्हिटॅमिन्समुळे त्यांची पाचन क्रिया सुधारण्यासाठी याचा आपल्या पशूंना खूप चांगला फायदा होतो। तसेच आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी आणि त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी मल्टीव्हिटॅमिन्स आपल्या पशूंमध्ये खूप महत्त्वाचा फायदा देतात। तसेच पावडर खुराकमध्ये मॅक्रो आणि मायक्रो मिनरल्सही दिलेले आहेत। यामध्ये ज्या मिनरलची आवश्यकता आपल्या पशूंमध्ये जास्त प्रमाणामध्ये असते त्यांना आपण मॅक्रो मिनरल्स म्हणतो आणि ज्या मिनरलची आवश्यकता आपल्या पशूंमध्ये कमी प्रमाणामध्ये असते त्यांना आपण मायक्रो मिनरल्स म्हणतो। यांचा फायदा आपल्या पशूंना दुधाच्या वाढीसाठी होतो। त्यासोबतच आपल्या पशूंची त्यांना प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी मिनरल्स हे खूप महत्त्वाचे कार्य करतात। तसेच आपल्या पशूंच्या संपूर्ण शारीरिक विकासासाठी व वाढीसाठीही मिनरल्स आपल्या पशूंना खूप आवश्यक असतात। ते सर्व मिनरल्स या खुराक पावडरमध्ये दिलेले आहेत। त्यासोबतच पावडर खुराकमध्ये प्रोबायोटिक्सही दिलेले आहेत। याचा फायदा आपल्या पशूंना आपण जो चारा किंवा खुराक देतो तो पचनासाठी प्रोबायोटिक्स हे खूप महत्त्वाचे असतात। तसेच फायबरच्या डायजेशनसाठी प्रोबायोटिक्स हे महत्त्वाचे कार्य करतात। त्यासोबतच आपल्या पशूंना दुधाच्या फॅट आणि एसएनएफ वाढवण्यासाठीही प्रोबायोटिक्स हे महत्त्वपूर्ण ठरतात। त्यासोबतच जे महत्त्वाचे न्यूट्रिएंट्स ते सर्व या पावडर खुराकमध्ये दिलेले आहेत, ज्यामुळे आपल्या पशूंना त्यांच्या दुधाच्या वाढीसाठी व प्रजननाच्या कार्यामध्ये वाढीसाठी तसेच आपल्या पशूंमध्ये म्हणजे आपल्या कालवडींमध्ये असतील किंवा रेडींमध्ये असतील किंवा शेळी मेंढींमध्ये असतील त्यांच्या विकासासाठी व आपले जे व्यायलेले पशु आहेत त्यांच्यामध्ये ऊर्जेची वाढ करण्यासाठी, सोबतच त्यांच्यामध्ये दुधाची वाढ करण्यासाठी, सोबतच दुधामध्ये फॅट आणि एसएनएफ वाढवण्यासाठी पावडर खुराक ही आपल्या पशूंना खूप चांगल्या पद्धतीने मदत करते। तसेच पशुपालक मित्रांनो, पावडर खुराकचा वापर आपण आपल्या शेळी मेंढींमध्येही करू शकतो। यामध्येही या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या शेळी मेंढींमध्ये त्यांच्या वाढीसाठी फायदा होतो, सोबतच त्यांच्या विकासासाठी यामुळे आपल्याला खूप चांगली मदत होते। तसेच पावडर खुराकचा वापर आपण आपल्या गाभण पशूंमध्ये देखील करू शकतो। यामध्ये आपण आपल्या गाभण पशूंना शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजेच आपल्या गायीमध्ये 9व्या महिन्यामध्ये आणि म्हशीमध्ये 10व्या महिन्यामध्ये आपल्या पशूंना जी ऊर्जेची गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी, तसेच त्यांच्या शरीरामध्ये जे मल्टीव्हिटॅमिन्स किंवा मिनरलची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी व आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही आजार होतात त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी या पावडरचा आपल्या गाभण पशूंना खूप चांगला फायदा होतो। मित्रांनो,
पावडर खुराकचा डोस आपण आपल्या गायीमध्ये आणि म्हैसमध्ये 150 ते 300 ग्रॅम दररोज याप्रमाणे दिवसातून एक वेळा देऊ शकतो। तसेच आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा आपल्या कालवडींमध्ये या पावडरचा वापर करणार असाल तर आपण 20 ते 30 ग्रॅम दररोज दिवसातून एक वेळा याप्रमाणे या पावडरचा आपण वापर करू शकतो। पशुपालक मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। धन्यवाद।